सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्यामधून काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सक्षम कार्यक्रमाअंतर्गत कोणकोणती व्यावसायिक प्रकल्प तयार करायचे आहेत किंवा व्यावसायिक प्रकल्प म्हणजे नेमकं काय, असे अनेक प्रश्न आपणास पडलेले आहेत. त्याच अनुषंगाने आज मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे. तर बघा, सक्षम कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय आहे? सक्षम कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय आहे की विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशील मानसिकता आणि कौशल्य विकास करून विद्यार्थ्यांना करिअरसाठी आपल्याला घडवायचं आहे. तर विद्यार्थ्यांना आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून कुठले कुठले कौशल्य शिकायला मिळतील, जसं की टीमवर्क आहे, आत्मविश्वास आहे, सोजाणीव आहे, टीकात्मक विचार करणं असेल, नवीन गोष्टी शिकणं असेल, असे कौशल्य विद्यार्थी आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून शिकतील. हे हे कौशल्य केवळ विद्यार्थ्यांना व्यवसायामध्ये नव्हे तर नोकरीमध्ये असेल किंवा उच्च शिक्षणामध्येच नक्कीच लागू होतील किंवा कामी पडतील. तर सक्षम कार्यक्रमाचे दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत, की पहिले तर विद्यार्थ्यांना आपल्याला 22 धडे शिकवायचे आहे, की त्या धड्याच्या माध्यमातून विद्यार्थी कौशल्य शिकतील. तर 22 धडे आहेत, तर 22 धडे ते विद्यार्थी नीट समजून घेतील, आत्मसात करतील आणि त्याच्या आधारावरती विद्यार्थी व्यवसाय प्रकल्प तयार करतील. तर चला, आता व्यावसायिक प्रकल्प नेमकं काय याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ. व्यवसाय प्रकल्प म्हणजे अशी एखाद्या वस्तूची आपल्याला निर्मिती करायची आहे, जी की बाजारपेठेत विकल्या जाऊ शकते आणि त्याच्यातून आपल्याला नफा मिळू शकतो, किंवा अशी व्यावसायिक संकल्पना ज्यामधून समाजाची, पर्यावरणाची समस्या सोडवल्या जाऊ शकते. तर चला, तर मग व्यावसायिक कुठल्या कुठल्या संकल्पना आहेत, कोणत्या संकल्पनावरती विद्यार्थी काम करू शकतात? तर पहिलं तर आहे की विद्यार्थी काही वस्तू तयार करू शकते, जे की त्यांच्या आवडीनुसार असेल किंवा कौशल्यानुसार असेल किंवा त्यांच्या छंदानुसार असेल. तर विद्यार्थी आपल्या प्रकल्पामध्ये काही खाद्यपदार्थ पण तयार करू शकतात, जे की युनिक असेल किंवा काही वेगळे असेल, काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन असेल त्याच्यात, नाही का? की ठीक आहे, बाजारात खूप वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळतात, पण मुलं त्याच्यापेक्षा आणखी काही चांगलं करू शकतात किंवा तसे चांगले करू शकतात का, हे आपल्याला बघायचं आहे. किंवा मग काही इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करतील मुलं, जसे की पंखा असेल, कूलर असेल किंवा मग टॉर्च असेल, किंवा मग मुलींना खूप चांगल्या पद्धतीनं आर्ट तयार करता येते, म्हणजे पेंटिंग येते. पेंटिंग करू शकतात, ते फेम करून विक्री करू शकतात. तर असे काही वस्तू विद्यार्थी करू शकतात. जसं दुसरं आहे की युनिक आयडिया. आता युनिक आयडियामध्ये काय आहे, तर विद्यार्थी सोप तयार करू शकतात, जसं की लिंबाच्या झाडापासून, पानापासून सोप म्हणजे साबण तयार करू शकतात. दुसरं आहे की नारळाच्या वाटीपासून दिवे तयार करणं, त्याला चांगल्या पद्धतीने पेंट करणं, शेप देणं, त्याची क्वालिटी बघणं, ते एक युनिक करू शकतात विद्यार्थी. किंवा मग समाजातील काही समस्या सोडवणारे व्यवसाय असू शकतात, जसं की एक आहे की अंध व्यक्ती आहे आपल्या समाजात, त्यांना काठी घेऊन चालावं लागते. तर त्यांच्या काठीला असं काही सेन्सर विद्यार्थी तयार करू शकतात, की जे की त्यांना चालताना संकेत देईल की पुढे खड्डा आहे किंवा काही भिंत आहे किंवा काही आहे, ज्यांना ते अ, त्यांना लागू शकते. तर तो एक विचार आपल्याला मुलं विद्यार्थी करू शकतात. किंवा मग दुसरी आयडिया अशी आहे की आपल्या घरामध्ये बरेच कापड खराब झालेलं असतं, तर त्याच्यापासून काही दोरी तयार करू शकता का विद्यार्थी? ते एक विद्यार्थी म्हणजे बनवू शकतात. किंवा चहा पिण्याचे कप तयार करू शकतात किंवा पाणी पिण्याचे ग्लास, जे की कागदापासून बनवू शकतात मुलं. सेवा देणारे व्यवसाय पण आहेत, जसं की सलून असेल, ब्युटी पार्लर असेल किंवा मग एखादं प्रशिक्षण केंद्र असेल किंवा मग एखाद्या आपल्या स्थानिक लेवलच्या दुकानाची मार्केटिंग करून देणं असेल किंवा एखाद्याला वेगवेगळ्या विषयावरती, म्हणजे जसं की फायनान्शियल असेल किंवा मग करिअर गायडन्स असेल, असे सल्ले पण आपण देऊ शकतो. तर असे पण व्यवसाय आपण करू शकतो. तर अशा मुलं. त्यानंतर शेवटलं की पर्यावरण
नालापूरक असणारा किंवा पर्यावरण आधारित प्रकल्प मुलं करू शकतात. जसे की सेंद्रिय शेतीचे प्रोडक्ट असेल किंवा मग किंवा फ्रेंडली कॅरी बॅग तयार करू शकतात मुलं. स्ट्रॉ तयार, सेंद्रियचे कीटकनाशक असेल किंवा हस्तनिर्मित कापडी पिशव्या असतील किंवा मग डस्टबिन असेल, असे वेगवेगळे पदार्थ वस्तू, अशा पद्धतीच्या वस्तू विद्यार्थी तयार करू शकतात. आता आता एक चांगला व्यवसाय संकल्पना कशी असेल किंवा मग त्याची क्वालिटी कशी असायला पाहिजे, चांगली वस्तू कशी निर्मिती विद्यार्थी करू शकतात, याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तर पहिले तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील, जे की पहिलं तर लक्षात ठेवायचं आहे की गोष्ट विकल्या जाऊ शकते काही. दुसरं, त्याची डिझाईन कशी आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, ती वापरण्यासाठी सुरक्षित आहे का, ग्राहकांना यापासून समाधान भेटेल का खरेदी केल्यानंतर, किंवा मग समस्या सोडेल का समाजाची, पर्यावरणाची, हे गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. हे करत असताना विद्यार्थ्यांना नेहमी एक प्रश्न विचारायचा की आपण तयार करत असलेली वस्तू ही विकल्या जाऊ शकते का, किंवा आपण स्वतः खरेदी करू शकतो का, हे आपण बघणं गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या नवीन संकल्पना शिकण्यासाठी किंवा निवडण्यासाठी, शोधण्यासाठी, त्याच्याबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत. जसं की यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, ChatGPT आहे. तर असे वेगवेगळे माध्यमातून विद्यार्थी संकल्पना निवडू शकतात. दुसरं आहे की आपण आपल्या WhatsApp ग्रुपला आयडिया बँक नावाचं एक मेसेज आपल्याला शेअर केला आहे. त्यामध्ये 300पेक्षा जास्त बिझनेस आयडिया दिलेल्या आहेत. त्यातून पण विद्यार्थी काही बिझनेस आयडिया निवडू शकतात. तिसरं की विद्यार्थ्यांचे 5-5 विद्यार्थ्यांचे आपल्याला ग्रुप तयार करायचे आहे. विद्यार्थी ग्रुपमध्ये चर्चा करतील की आपण कुठला व्यवसाय करू शकतो, कुठल्या वस्तूची निर्मिती करू शकतो, जी की बाजारात विकल्या जाऊ शकते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी निवड केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या वस्तूचा नमुना तयार करायचा आहे. तो नमुना घेऊन स्थानिक पातळीवरील उद्योजकांना भेटायचं आहे किंवा मग नातेवाईकांना भेटायचं आहे किंवा शेजारपाजारच्या लोकांना, गावातील लोकांना भेटायचं आणि त्या वस्तूबद्दल फीडबॅक घ्यायचा आहे की बाबा ही वस्तू कशी आहे, हे विकत घेऊ शकतील का, याची क्वालिटी कशी आहे, याची डिझाईन कशी आहे, हे आकर्षित करते का, हे गोष्टी विद्यार्थी या लोकांकडून याबद्दल फीडबॅक घेतील. त्याचबरोबर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला व्यावसायिक प्रकल्प तयार करायचे आहे, ना की आपल्याला सायन्स प्रकल्प तयार करायचे आहे. तर एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सक्षम कार्यक्रमाबद्दल जाणून घेतलं आहे. व्यवसाय प्रकल्प म्हणजे काय, त्याचे कुठले कुठले प्रकार असू शकतात, एखादी चांगली वस्तू कशी असते, विद्यार्थी कुठल्या माध्यमातून वस्तूची किंवा मग व्यवसायाची कल्पना निवडू शकतात, हे आपण जाणून घेतलं. आशा करतो की आपल्याला ही माहिती नक्कीच सक्षम कार्यक्रमात मदत करेल. काही आपल्याला डाऊट असेल, अडचण असेल तर कृपया आपल्या उद्यम टीमसोबत संपर्क साधावा, ही नम्र विनंती. धन्यवाद.